महानगरपालिकेच्या कौन्सिल बैठकीत विरोधी पक्षांच्या मुद्द्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत शनिवारी विरोधी सदस्यांनी सभेचा बहिष्कार टाकून तीव्र आंदोलन केले। बैठक सुरू होण्यापूर्वी सभागृहात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। विरोधी सदस्यांनी सत्ताधारी भारतीय जनता पार्टी विरोधात जोरदार टीका केली। आमच्या समस्या, नागरिकांच्या मागण्या आणि विकासाशी संबंधित विषय चर्चेसाठी घेतले जात नाहीत। सत्ताधारी पक्ष एकतर्फी पद्धतीने बैठक चालवत आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला। एजेंडा अपोजिशन का 21 कारपोरेटर प्लस 5 नॉमिनेटेड कारपोरेटर। एजेंडा हमारा जो दिया था वो लिया नहीं है। एलएनटी के और अकाउंट्स के बारे में था। अभी हमारे को भी जनता ने चुन के इधर भेजा है काम करने के लिए। एजेंडा हमारा नहीं लिए तो हम बात क्या करने का है? सब अपना मनमानी कर रहा है। शॉर्ट टाइम नोटिस दे के मीटिंग बुलाए। एजेंडा हमारा भी लेना ना, हम भी बात करना है। सब अपना मनमानी करेंगे तो कैसा चलेगा? हम भी जनता का काम करने के लिए ही बैठे हैं। क्यों ऐसा कर रहे हैं? हर बार ऐसा हुआ। हर बार अभी काउंसिल मीटिंग लेते क्यों है? जनता का काम करने के लिए लेते हैं। अभी एलएनटी का इश्यू लिए थे हम। पानी का कितना बड़ा समस्या चला है, तो उसके बारे में बात करना है नहीं। तो एजेंडा नहीं लिए तो बात कैसा होने वाला? तो लोगों का काम करना है नहीं। पूरा सिस्टम कोलैप्स हो गया है, मनमानी से चल रहा है। तो इसके बारे में हम प्रोटेस्ट कर रहे हैं। सुहेल संगोली। विरोधी सदस्य म्हणाले की आम्ही जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी आहोत। जनतेच्या समस्या मांडण्याचा आम्हाला अधिकार आहे, मात्र आमच्या मतांना कोणतीही किंमत दिली जात नाही। ನೀವೆಲ್ಲ ನೋಡಿರೋ ಹಾಗೆ ಹಲವಾರು ಮೀಟಿಂಗ್ದೊಳಗೆ, ಪರಿಷತ್ ಮೀಟಿಂಗ್ದೊಳಗೆ ವಿರೋಧ ಪಕ್ಷದ ಸದಸ್ಯರನ್ನ ಯಾವುದೇ ರೀತಿ ವಿಶ್ವಾಸಕ್ಕೆ ತಗೋತಾ ಇಲ್ಲ। ನಮ್ಮ ವಿರೋಧ ಪಕ್ಷದ ನಾಯಕರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸುಹೇಲ್ ಸಂಗೋಳಿ ಅವರು ಹೇಳಿದ ಪ್ರಕಾರ ನಮ್ಮನ್ನು ಕೆಲವು ವಿಷಯಗಳಿದ್ದು, ಈಗ ಬೇಸಿಕ್ಗಾಲ ಎಂಥ ಭೀಕರ ಬೇಸಿಕ್ಗಾಲ ಐತಿ, ನೀರಿನ ವಿಷಯ ಎಲ್ಎನ್ಟಿ ವಿಷಯವನ್ನು ಚರ್ಚೆ ಮಾಡೋಣ ಅಂತೇಳಿ ಅಜೆಂಡಾ ವಿಷಯ ತಗೋರಿ ಅಂತೇಳಿ ನಮ್ಮ ವಿರೋಧ ಪಕ್ಷದವರು ಹೇಳಿದ್ರು। ಪೈಲ ಏನಂದ್ರು, ನಮ್ಮ ಮೂರ ನಿಮ್ಮ ಎರಡ ಅನ್ನೋ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿದ್ರು ಅವರು। ವಿಷಯಗಳು ಅಜೆಂಡಾ ವಿಷಯ ಪತ್ರಿಕೆ ಮ್ಯಾಗ। ಆಮೇಲೆ ನೋಡ್ರಿ ಯಾವ ವಿಷಯ ನಮ್ಮನ್ನು ತಗೊಂಡಿಲ್ಲ। ಇದೇ ರೀತಿ ಹಲವಾರು ವರ್ಷಗಳಿಂದ ಮಾಡ್ಕೋತ ಬಂದಾರ ಅವರು। ಮೊನ್ನೆ ನೀವು ನೋಡಿರ್ಬೋದು, DC ಆಫೀಸ್ಗೆ ಮಹಾಪೌರ್ ನೀವು ಹೋಗಿದ್ದನ್ನ ನಾವೆಂದೂ ನೋಡಿಲ್ಲ। ಶಿಷ್ಟಾಚಾರ ಉಲ್ಲಂಘನೆ ಆಗೈತೆ ಅಂತ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಹೇಳಕ್ ಇಷ್ಟಪಡ್ತೇನೆ ನಾವು ನೋಡಕತ್ತ 1990ರಿಂದ ನೋಡ್ತೇವೆ, ಮಹಾಪೌರು DC ಆಫೀಸ್ಗೆ ಹೋಗಿದ್ದ ನಾವು ನೋಡಿಲ್ಲ। ಈಗ ಮೊನ್ನೆ DC ಆಫೀಸ್ಗೆ ಅನುದಾನ ಸಂಬಂಧ ಹೋಗಿದ್ದು ನೋಡ್ರೆ, ಇದು ಎಲ್ಲೋ ಒಂದ್ ಕಡೆ ಮಹಾಪೌರ ಶಿಷ್ಟಾಚಾರ ಉಲ್ಲಂಘನೆ ಆಗೈತೆ ಅಂತೇಳಿ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಹೇಳ್ತೀನಿ। ಪ್ರತಿಭಟನೆ ಏನ್ ಮಾಡ್ತೀರಿ ಸಂಬಂಧ? ಈಗ ನಿಮ್ಮ ಅಜೆಂಡಾದಾಗ ನಿಮ್ಮ ವಿಷಯ ತಗೊಂಡಿಲ್ಲ, ಏನ್ ನಮ್ಮ ವಿಷಯ ಅಜೆಂಡಾದಾಗ ನಮ್ಮ ತಗೊಂಡ ನಮ್ಮ ಚರ್ಚೆ ಕರಿ ಮಠ ನಾವ್ ಯಾರು ಹೋಗೋದಲ್ಲಂತೆ ನಮ್ಮ ವಿರೋಧ ಪಕ್ಷದ ನಾಯಕರ ಅಧ್ಯಕ್ಷತೆ ಒಳಗೆ ನಾವು ನಿನ್ನೂ ಸಭೆ ಮಾಡಿದೀವಿ, ಇವತ್ತು ಸಭೆ ಮಾಡಿದೀವಿ। ಅದಕ್ಕೆ ಆ ಪ್ರಕಾರ ನಾವು ಇವತ್ತು ನಾವು ಅದು ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡಬೇಕಾದ ವಿಷಯ ನಾವು ವಿರೋಧ ಪಕ್ಷದ ನಾಯಕರು ಹೇಳೋತ್ನಾಗರು ಸುತ್ತ ಮಹಾಪೌರ ಸೌಜನ್ಯದಿಂದ ಕೇಳಿದಾರ ತಮ್ಮ ಉದ್ದಟತನ ಮೆರೆದ್ರವ್ರು। ನಾವು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ದೂರು ಕೊಡ್ತೇವೆ, ಇದನ್ನು ಕೊಡ್ತೇವಲ್ಲ, ಇದು ಮುಗಿಲ್ಲ, ಇವತ್ತು ಮುಗಿಲ್ಲ। या घटनेमुळे काही काळ सभागृहात गोंधळाचं वातावरण निर्माण झाले। त्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी बैठक पुढे सुरू ठेवली। नजीम बेटगेरी, KMM मराठी, बेळगाव। जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया। रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिलमिल जाए हर पल होंगी सुहानी। ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना,
आराधना, मारुति गली, बेलगाम। मन भाए आराधना